राज्य की लाडली बहन योजना शुरू होने के बाद से ही विरोधियों के निशाने पर है। इसी बीच विरोधी दल नेता अंबादास दानवे ने सिल्लोड सभा को लेकर बड़ा आरोप लगाया है। मीडिया को दिए अपने बयान में उन्होंने कहा कि सिल्लोड में सभा में उपस्थित महिलाओं को लाडली बहन योजना का डर दिखाकर सभा में आने के लिए मजबूर किया गया था। भले ही सरकार लाडली बहन योजना लेकर आई है, लेकिन क्या वाकई बहन सुरक्षित है, यह सवाल भी उन्होंने उठाया। सिल्लोडच्या कार्यक्रमाला सरकारी यंत्रणा काम करते। अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना दमबाजी करून या मेळाव्याला जमा केलं जातंय। महिलांना सांगितलं जातंय की या मेळाव्याला आले नाही तर तुमचा फॉर्म मंजूर होणार नाही। अशा प्रकारची दमबाजी काही कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यात करतायत। अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आलेली आहे। तुम्ही कार्यक्रम करा, तुमचा तो अधिकार आहे। योजना सुरू करा, तोही तुमचा अधिकार आहे। परंतु अशा पद्धतीनं माता भगिनींना जबरदस्तीनं कार्यक्रमाला आणणं हे काही तुमचा अधिकार नाही। काही आशा सेविका, काही अंगणवाडी सेविकांनी आम्हाला फोन केले, काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यांना वेगवेगळे प्रलोभन दाखवले जातात आणि काही महिला ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना असं सांगितलं जात आहे की आपण जर आला नाही तर आपला फॉर्म मंजूर होणार नाही। मला वाटतं हे तुमचं लोक जमा होणार नाही, म्हणूनच अशा पद्धतीनं वागणं स्पष्टपणे दिसतंय। कार्यक्रम करा, तुम्हाला सरकारला त्याचा अधिकार आहे। पण लाडक्या बहीण योजना करत असताना महाराष्ट्रातल्या बहिणी खरंच सुरक्षित आहेत का, हा पण प्रश्न जनतेसमोर आहे।